दाद्या गोडी बांधली ना व होय पाणी पेते द्या आणि मेंढर हाय ते पण बाळू मामा बरं झालं त्या तात्याला माघारी धाडला ती त्याला लय पुढं पुढं बोलायला लागते अरे येणार आहे तो परत तेच म्हणलं बरं झालं येणार नाही ती अव येणार आहे म्हणतात येणार आहे येऊन दे की कोण पण मी आहे की बघतो एकेकाला याला सवताला सवनं उभं बी राहता येईना ह्यो बघणार आहे मामा पर कुठे गेला म्हणायचं तात्या घरला दाडला आहे त्याला काय इसरला आहे का वय आपण वाईस लवकरच निघालो हो समजा तर घेतला आहे काय इसरला आहे आणि काय इसरला आहे ते बी तात्याला सांगितलं नाही आता काय घेऊन येणार आहे त्यो आल्यावर समजलच बर समधी वाईस बसून घ्या हा जमला असं होय होय मामा तुमचे पाय चिपून देऊ का माझं नग तुझ्या आईचं पाय चिपून दे तिची सेवा कर होय आला की तात्या समजा विचारत आलो त्यांनी सांगितलं घोडे 2 घोडे होते मेंढ्या होत्या माणसं होते असं सांगितलं लोकांनी सत्ते पाणी दे त्याला पाणी दे पण दे बाबा दे. बसून पे पाणी नाही बसत नाही आता काय राहिलं होतं रे तात्या काही राहिलं नव्हतं बाळूची आहे भीमा दादा आलते तिकडं आजी कधी आली आहे आपण गेलो आणि लागलीच ते आले असं झालं बघ असं आणि ह्यो डबा कुठला आणला आहे हा येत बाळूची आहे दिले बाळूसाठी लाडू आहे त्याच्यात लाडू आईच्या हातचं लाडू मला लय आवडतात तिने पाट उठून माझ्यासाठी बनवलं असणार आहे होय थोडं थांबला असताना तुझी बी भेट झाली असती बघ तरी मी म्हणलं होतं वाईस थांबून निघूया म्हणून का तुला काय ठाव होतं का ते येणार आहे ते नाही तर वाईस थांबलो असतो तर भेट तरी झाली असती नाही का सत्ते आयुष्यात लय गोष्टी हातात सुटत असतात सवय करून घेतली पाहिजे ना नाहीतर मन खात राहतं कामात लक्ष लागत नाही बाळू एक विचारू करे म्हणजे तिथं बी समजांना हेच प्रश्न पडला होता मला कसं ठाव हेच नव हा तेच अरे नाही म्हणजे चालत होता पण अचानक थांबला आणि मला माघारी धाडलं काय कळलंच नाही बघ अहो आता माझ्या लेकाच्या मनात काय हाय ते वळिकलं त्यांनी तर त्यांची स्वतःची माय आली आहे ते समजणार नाही होय त्यासनी वय ते बी बरोबर आहे म्हणा तात्या आई कशी आहे बरे आहे तुला लय भेटायची इच्छा झाली बघ ते तुम्हाला ठाव होता आजी येणार आहे तर मग आपण थांबलो का नाही कोण म्हणलं मला ठाव होतं हा मग तात्याला का धाडलं मला वाटलं काय तर राहिलं असेल म्हणून दाडलं होतं नाही तुम्हाला ठाव होतं पण तुम्ही मला सांगितलं नाही तुझ्यापासून काय लपून राहणार आहे वय हा तात्या ती लाडूचं काहीतरी ऐकलं हा बघितलं का भैरा बघितलं का खायचं बरं ऐकायला येतं रे कामाचं काही सांगितलं तर ऐकू येत नाही काय म्हणला आज करतो असंच हो त्याला खायचं जेवढं सुस्त तात्या ते एक लाडू त्याला जाऊ दे ये तात्या लाडू दे त्याला अरे येडा हे करतो अरे बाळूच्या आईनं बाळूसाठी लाडू दिले आहेत बांधून म्या बाळूच्या आईला सबूत दिला फक्त बाळू लाडू खाणार कोणाला देणार बी नाही माझा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेष बाळू शिवाय कोणीच लाडू खाणार नाही ए बाळू एक लाडू मला दे बर तात्या तुझा सबूत तुझ्या पैसे राहून दे बघ एक वेळ लाडू देऊ नको पण तुझी बडबड तेवढे बंद कर गाड्या ए चला आपलं तिकडं एक तात्याची बडबड ऐकण्यापेक्षा दगड खाल्लेलं आपलं बरं चल
आईचा चेहरा किती खुल्ला आहे बघितला का? लेकाला लाडू पाठवल्यात ना व हा? तुम्ही बी खाल्ला असतं तरी बी बरं वाटलं असतं. मला खावं वाटलं होतं. बरं होय पुन्हा तो इशे नको काढू नाही तर परत रडत बसायचे तुम्ही. हा मला एक सांग, बाळू नीट वागतो आहे ना व? हा, काम तर करतोय पण पाय काय घरात राहत नाही बघ त्याचा. आणि सत्ती संग नीट वागतो आहे का? हा, काय तर चाललेलं असतंय त्यांचं. आता बोलतोय तरी तिच्या संग, पर ध्यान समजा बाहेरच असतंय त्याच. म्हणजे अगं मी तुला सांगितलं नव्हतं का? अगं लोक सारखी भेटा येतात त्याला. काय बाय सांगत असत्यात, त्यो बी काय सांगत असतो. काय करावं ह्या पोराचं समजणं झालंय. जाऊ दे, सत्ती संग बोलतो हा हेच लय झालं बघ. हळूहळू समज नीट होईल. असं म्हणूनच दिस पुढे ढकलायचं चाललं आहे. सत्तेच्या तोंडात सुख दिसलं की म्या मराय मोकळ. काय आहे मधीच काय मारायचा इशा आता? नाही तर काय, आपली लेख सुखात नाही हे बघून बी गप बसायला लागते. जसं जबाबदारी घेऊन इथं आला, स्वतःसाठी मेंढ्या घेतल्या, सत्ती संग बी बोलतो हाय, तसाच संसार बी करायला लागेल. आणि सत्तीला संग नेला हाय ना व? न्यायचं मनात होतं का नव्हतं काय ठाव. हाय आता त्याच्या मनात नसतं तर नेलं नसतं, हे काय आपल्याला ठाव नाही का? हे गंगूताई तू काय बी विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊ. होईल समजा नीट. नीट झाल्याला मला काय नग आहे का? तर तसं झाल्याला मला काही दिसत नाही म्हणून जीव तुटतो हाय ग. नक्की काय चुकत हाय हे समजना झालंय. कोणाचं काय बी चुकत नाही, नग काळजी करू. अयो अयो बंद अयो. बाळूवाला अयो बाळूवाला. काय 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 झाले? कुठे काय झाले? यो मग कुणाशी बोलताय आणि असे काय बोलताय? मी बोलतोय कुणाशी बोलतोय? कधीही बोलतो मी, नाही बोलत. बरं तुम्ही शांत व्हा आधी आणि काय झाले ते सांगा मला. अयो काही नाही. यो रात्री पण 2-4 वेळा दचकून उठलात, आता पण वेड्यासारखे बडबडताय. वेड्यासारखी बडबड करतो. काही काय बोलतेस वैजंता? बरं रात्री काही स्वप्न वगैरे पडलं का? वैजंता मला जिकडे तिकडे बाळूच दिसतो आहे. बाळू दिसतोय का? अयो माहिती नाही, पण जिकडे तिकडे बाळू दिसतो आहे. बरं बरं असू द्या तुम्ही थोडा आराम करा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. असा कसा आराम करायचा? तिकडे तो पाटलाच्या मुलाचं लग्न लावून देईल. मग तुम्ही इथे विचार करून काही होणार आहे का? हो पण काहीतरी करायलाच पाहिजे वैजंता, नाही तर माझं नाक कापेल. मी सांगत होते तेव्हा पटत नव्हते तुम्हाला. अयो वैजंता पटत होते तेव्हाही पटत होते. अयो पण काही सुचत नाही म्हटल्यावर माणूस करणार तरी काय? काय करायचं हे सुचत नसेल ना तर सोडून द्या, होऊ द्या काय व्हायचं ते. अयो असे कसे सोडून द्यायचे? अयो मी बदला घेणार. घ्या, पण कसा घेणार? कसा घेणार? खरे बाळू काय आलं? तात्या बाज टाक. हा बाज टाकतो पर कशा पाय थांबलो आहे आपण? बाज टाक म्हणतोय ना म्या. अरे बाबा टाकतो पर आता थांबलो कशा पायी? टाकतो बाज. बाज घ्या टाका. काय झालं रे?
कुठं काय झालं मला काय ठाव बाज टाक